यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर की तुम्ही काय करताय आणि यू हॅव टू गिव्ह इट टाइम. ठीक आहे, तर तुम्ही काही SIP मध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला मिनिमम 7 ते 10 वर्ष त्या SIP ला द्यायचं आहे. अज्युमिंग की बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे त्याच्यामध्ये, फंड मॅनेजर म्हणा, AMC म्हणा, स्टाईल म्हणा. तर माझं काय म्हणणं माहिती आहे का, तुमचं जे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे किंवा SIP आहे हे तुमच्या जेवणाच्या थाळीसारखं असायला पाहिजे. ठीक आहे, चपाती, डाळ, थोडं दही, थोडं सॅलड, थोडं भात, है ना. तुम्ही एक दिवशी फक्त डाळ खाताय, एक दिवशी फक्त भाजी खाताय, एक दिवशी फक्त भाकरी खाताय साधी, असं नाही चालत ना. तर सगळ्यात पहिले तर तुमचं पोर्टफोलिओ बॅलन्स असायला पाहिजे आणि तुमचं डाएट पण कन्सिस्टंट राहायला पाहिजे, म्हणजे तुमची इन्व्हेस्टिंग पण कन्सिस्टंट राहायला पाहिजे. आज जर मी जिमला जातो तर एका दिवसामध्ये रिझल्ट नाही येत, किंवा मी चांगली डाएट पाहतो तर एका दिवसामध्ये रिझल्ट नाही येत. मला वर्षानुवर्ष ते डाएट पाहावा, म्हणजे आय हॅव टू फॉलो इट सो दॅट रिझल्ट येणार आहे ना. तर सेम इज फॉर इन्व्हेस्टिंग. कॉलिंग SIP अ स्कॅम इज लाईक म्हणजे तुमचं जेवणच स्कॅम आहे ना. तर दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. तर लेट मी क्लॅरिफाय की हे स्कॅम नाही आहे. इथे तुमचे पैसे चोरीला नाही चालले आहे. ठीक आहे, तुम्हाला रिटर्न्स पण भेटत आहे आणि SIP फिगर एव्हरी इयर ऑन इयर इज इन्क्रीजिंग, एव्हरी मंथ ऑन मंथ इज इन्क्रीजिंग, है ना. तो इट इज नॉट अ स्कॅम ॲट ऑल.